Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. तर ई-केवायसी साठी शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी लवकरात लवकर योग्य कारवाई करा. रोहिणी खडसे आक्रमक. तर लाडक्या बहिणीची काळजी घ्यायला सरकार सक्षम. प्रकरणाची पोलीस गंभीर दखल घेतील. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांकडून अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. कन्हेरीतील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन बारामती निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादीचे नेते उपस्थित. सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे भाऊक. अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आदिती तटकरेंकडून भावना व्यक्त. सत्तेतला मोठा पक्ष मित्रपक्षांची शिकार करणार. पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार. भोंदू प्रकरण ठरवून बाहेर काढलं गेलं. रोहित पवारांचं सूचक ट्विट. अत्याचारी भोंदू अशोक खरातकडनं शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यावरती 2,40,00,000ची जमीन खरेदी. उत्तर सोलापुरातील कळमन गावात खरातनं सीएसोबत जमीन खरेदी केल्याची माहिती आणि कागदपत्र समोर. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर अपघातातून बचावलं. हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगच्या जागेत हेलिकॉप्टर उतरल्याचा प्रकार. डीजीसीएसह मुख्यमंत्र्यांकडूनही चौकशीचे आदेश. भगीरथ भालके सपत्नीक शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतही धनुष्यबाण हाती घेणार. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पंढरपूर दौऱ्यात पक्षप्रवेश सोहळा. प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरू. थकवा आणि छातीत संसर्ग झाल्याची माहिती. तर आशा भोसलेंच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना. मोदींचे ट्विट. राज्यभरात उन्हाच्या झळा. नागपूर, अकोला, अमरावतीतील पारा 40 अंशांवर. मुंबईत कमाल तापमान 34 अंश. तर सोलापुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 41.4 अंश तापमानाची नोंद. लासलगावमध्ये लाल कांद्यानंतर आता उन्हाळी कांद्याच्या दरात देखील घसरण. 8 ते 12 रुपयांनी दर घसरले. कांदा उत्पादकांच्या आर्थिक अडचणीत वाढ. मुंबईतील 3ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर. तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार. शेतकऱ्यांचे 1,022 कोटींचे एफआरपी थकीत. एफआरपी थकवणाऱ्या 29 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची नोटीस. उद्या पुन्हा सुनावणी होणार. स्कूल बसचं भाडं आरटीओ ठरवणार. आता वार्षिक नव्हे तर मासिक भाडं भरावं लागणार. राज्य सरकारकडून स्कूल बसबाबत कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली लागू करण्याची तयारी. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीतच. 81 गुन्हे गंभीर असल्यामुळे मागे घेता येणार नाही. गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.